हाय नमस्कार. झटपट मराठी टिप्समध्ये आज आपण बघणार आहोत आयकियामध्ये मी आलेले आहे. तर तिथे कोणकोणत्या वस्तू नवीन आलेल्या आहेत, शिवाय कोणत्या वस्तूंवर चांगल्या ऑफर आहेत, कोणत्या वस्तू स्वस्त झालेल्या आहेत त्याच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर एंट्रन्सलाच त्यांनी न्यू अरायवल वगैरे ठेवलेलं आहे. शिवाय आता क्रिसमसचे वाइब्स आहेत, त्याच्यामुळे सगळं क्रिसमसचं डेकोरेशन पण त्यांनी ठेवलेलं आहे. जसे फेस्टिवल असतात त्याप्रमाणे ते डेकोरेट केलेलं असतं आयकिया. तर मुंबईचं वरळीचं आहे हे आयकिया. याआधी पण मी व्हिडिओ टाकलेले आहेत आयकियाबद्दल. इथे पहा प्लांट्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे फुलांचे, इंडोर प्लांट, बाल्कनी प्लांट, शिवाय फेक प्लांट सुद्धा आहेत, म्हणजे आर्टिफिशियल प्लांट सुद्धा आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. तर हे आता खरे आहेत, नैसर्गिक आहेत. आणि शिवाय ही फुलं आहेत, ही मात्र आर्टिफिशियल आहेत. तर फुलं आर्टिफिशियल खूप छान प्रकारची आहेत. प्लांट्स मात्र मी सांगेन का आयकियामध्ये तुम्ही घेऊ नका प्लांट्स. फुलं मात्र खूप छान आहेत, ती घेऊ शकता आणि वाजवी दरात आहेत. शिवाय हे बघा वॉटरिंग कॅन आहेत. तर मला वॉटरिंग कॅन घ्यायचा होता. याच्यात पण 2-3 प्रकार होते, वेगवेगळे कॉस्टली पण होते आणि अगदी रिझनेबल पण होते. तर मला खूप कॉस्टली असा घ्यायचा नव्हता, तर मी एक घेतला जो मागच्या वेळी मी बघून ठेवलेला होता आणि अगदी रिझनेबल रेटमध्ये. आता प्लांट्सचं मी सांगेन जे अगदी नॅचरल प्लांट्स आहेत ना, ते महागच आहेत इकडे, कारण मी नर्सरीचे रेट आणि हे रेट कंपेअर केले तर मला हे महाग वाटले. आता हे स्टूल आहेत, तर हे न्यू अरायवल आहे आणि खूप छान भक्कम वाटला बसून पाहिलं मी त्याच्यावर. आणि ह्याच्यात ना कलरसुद्धा होते. शिवाय त्याचे जे कवर्स होते ना ते खूप अट्रॅक्टिव्ह होते. तर 2-3 प्रकारचे कवर्स आहेत, त्याला दाखवते मी. ज्या मी वस्तू दाखवते ना तिथे त्याचे ना रेटसुद्धा लिहिलेले आहेत, तर ते पण तुम्ही पाहू शकता कोणती वस्तू कितीला. या बास्केटसुद्धा छान होत्या. ही जाळीची बास्केट मला घ्यायची, पण यावेळी नाही, आता नेक्स्ट टाईम नक्की घेणार आहे. आयकियामधला व्हेरी अट्रॅक्टिव्ह झोन म्हणजे हा क्रॉकरी सेक्शन आहे. तर हे मला इथली क्रॉकरी खूप आवडते आणि मी बरेच वेळा घेतलेली आहे. आज पण मी क्रॉकरीची खरेदी इथे केलेली आहे. ते मी शेवटी दाखवते काय काय घेतलं आहे ते. ग्लासेस बघा किती सुंदर आहेत आणि खूप छान असतात इथले ग्लासेस. आणि महागसुद्धा आहेत थोडे, पण त्याची क्वालिटी पण तेवढीच चांगली आहे. इतर क्रॉकरी पण खूप सुंदर आहे, बाउल, प्लेट्स वगैरे, आणि व्हरायटी असते आणि युनिक असतात. इथले कलर वगैरे जे असतात ते खूप छान असतात क्रॉकरीचे. कॅन्डल्स, डी लाईट आणि दुसऱ्या काही डेकोरेटिव्ह वस्तू आहेत इकडे ठेवलेल्या आहेत. नवीन अरायवल आहे त्याच्यात पण. तर खूप छान आहे, अट्रॅक्टिव्ह आहे. मी सुरुवातीला पण हे दाखवलेलं आणि अजून आतमध्ये गेल्यावर असे हे युनिक बबल्स होते. सीझनल मूड वाइब्स प्रमाणे वेगवेगळ्या वस्तू होत्या. जसं आता डिसेंबरमध्ये ज्या लागतील डेकोरेशनच्या त्या वस्तू इथे सगळ्या नवीन आलेल्या आहेत. कॅन्डल्स नवीन आहेत. टी लाईट होल्डर्स होते वेगवेगळ्या प्रकारचे. कॅन्डल होल्डर्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. हे सगळं विंटर फिंट म्हणून असं कलेक्शन होतं इकडे. तर सगळ्यावर विंटर फिंट होतं आणि खूप छान कलेक्शन आहे. घर कसं सजवायचं यासुद्धा आयडिया आपण या आयकियाच्या एक सेटअप जो आहे घराचा त्याच्यापासून घेऊ शकतो. जसं मागच्या वेळी मी किचन, लिव्हिंग रूम वगैरे दाखवलेलं त्याचप्रमाणे पहा इथे पण आता जसं फेस्टिवल मूड असेल त्याप्रमाणे कसं डेकोरेट करायचं घर आपलं ते अगदी सोपं जातं इथे बघून आपल्याला. वॉशरूम सेटअपसुद्धा आहेत इकडे वेगवेगळ्या प्रकारचे. शिवाय आरसे आहेत वेगळ्या प्रकारचे. हा बघा, हा बाथरूमचा सेटअप आहे पूर्ण. आता ज्या ॲक्सेसरीज इथे ठेवल्या आहेत ना त्यासुद्धा आपल्याला वेगळ्या विकत मिळतात इकडे. हा आहे टूल बॉक्स. तर हा पण खूप सुंदर आहे. म्हणजे अगदी हा एक टूल बॉक्स आपण घरात ठेवला तर खूप काही गोष्टींसाठी उपयोगी पडू शकतो. व्हरायटीज ऑफ लाईट्स आहेत. तर खूप मस्त मस्त आहेत लाईट्स. पण काही आहे रिजनेबल रेट, तर काही महाग आहेत.
पण क्वालिटी खूपच छान आहेत लाईट्सची. लाईट्ससुद्धा खूप मला इथल्या आवडतात. लॅम्प्सचे प्रकार पण भरपूर आहेत इकडे. किड्समध्ये पण खूप काही नवीन आलेलं आहे इकडे. खेळणी तर आहेत, शिवाय किड्स वेअरसुद्धा आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. टूल्स आहेत किड्ससाठी, सॅनिटरी वेअर्स आहेत किड्ससाठी. तर न्यूबॉर्न बेबीपासून तर अगदी मोठ्या मुलांपर्यंत आहेत इकडे वेगवेगळे प्रकार आहेत. न्यूबॉर्न बेबी किंवा बेबीजच्या मॉम्ससाठी अगदी इझी आणि युजेबल वस्तू आहेत. शिवाय हा पहा स्टडी रूमचा सेटअप आहे इकडे, तर तो पण खूप छान केलेला आहे. मुलांच्या बेडरूम्स वगैरे जर तुम्हाला डेकोरेट करायच्या असतील किंवा कशा सेट करायच्या आहेत तर याच्या आयडियाज तुम्हाला इकडे मिळतील. त्यांचे बेड्स, स्टडी रूम, कबर्ड्स, टॉयज रूम किंवा टॉयज प्लेस कशी अरेंज करायची तर ते सगळं इथे दिलेलं आहे. त्यानंतर आपण बाथरूमवेअर बघू किंवा टब वगैरे कसे आहेत. तर खूप छान छान प्रकारचे टब्स आहेत इकडे. बकेट्स आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या. वेगवेगळ्या प्रकारच्या बास्केट किंवा मया लॉन्ड्री बास्केट्स आहेत किंवा तुम्ही याच्यात मुलांचे टॉयज पण ठेवू शकतात. आपल्या घरी पडलेला पसारा यांच्यामध्ये आपण अरेंज करू शकतो. तसे छान छान बास्केट मस्त आहेत इकडे. ब्रासचे मोर आहेत, याच्यात पण तुम्ही अगदी टी लाईट ठेवू शकतात किंवा दुसरंही काहीतरी वस्तू याच्यात ठेवू शकतात. छान डेकोरेटिव्ह पीस वाटले हे. काचेच्या ग्लासच्या एवढ्या व्हरायटीज आहेत ना IKEAमध्ये, माझा तर जीव नुसता वळवळतो. हे घेऊ का ते घेऊ होत होतं, पण आज ठरवून आलेल्याच गोष्टी घ्यायच्या होत्या. जे ठरवून आलेले होते ते मी घेतलं. बहुतेक काही गोष्टी राहिल्यासुद्धा, पण नेक्स्ट टाईम मला ग्लासची खरेदी करायचीच आहे आणि चांगले 2-3 प्रकारचे मी घेणार आहेत. तर क्रोकरी तशी भरपूर आहे, पण क्रोकरीच्या मी नेहमी प्रेमात पडलेले असते, त्याच्यामुळे अजून घेणारच आहे. क्रोकरीना नेहमी कोणाला गिफ्ट नका देत जाऊ, ज्याला त्याला त्याच्याच आवडीप्रमाणे घेऊ द्यायची. मला सुद्धा तेच आवडतं. मी प्रत्येकाला सांगते मला प्लीज नका देऊ, माझ्या आवडीचीच मी घेणार. हे काचेचे माठ आहेत, ते मात्र महाग वाटले हां इकडे. आणि ह्या बॉटल्ससुद्धा मला खूप आवडल्या. त्याच्यानंतर लेझी सुझन, हे पण मला नवीनच वाटलं यावेळी. तर टर्न टेबल, तर हे पण चांगलं आहे आणि भक्कम वाटलं. तर पाहूया पुढच्या वेळेस. यावेळी इथे ना प्लेट्सवर खूप ऑफर्स होत्या, तर प्लेट्स आणि चांगल्या पण होत्या. ऑफरमध्ये मी घेतल्या काही प्लेट्स आणि छान मिळाल्या आहेत. त्या दाखवते मी शेवटी तुम्हाला. तर या पहा ब्लॅक आहेत. या प्लेट्समध्ये आपल्या नेहमी व्हाईट जास्त असतात, तर याच्यात पण छान असे लाईट कलर होते. हे प्लॅस्टिक आहेत पण ते पण अट्रॅक्टिव्ह होतं. हे बाउल्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे आणि सेम त्याला प्लेट्स पण आहेत ग्रीन कलरच्या, तर हा कलर खूप छान वाटला. त्याच्यानंतर हे पहा, हे वुडन बाउल्स आहेत. तर हे मी पुढच्या वेळी मोठा वुडन बाउल घेण्याचा विचार करते. हे आर्टिफिशियल प्लांट आहे, मला वाटतं हे पुदिन्याचं झाड आहे, तर ते सुद्धा किचनमध्ये ठेवायला छान आहे. ग्लासचे प्रकार किंवा कपचे प्रकार तर भरपूर आहेत. आता आपण पुढे पाहूया किचनचे छोटे छोटे टूल्स, आणि पण ते अगदी उपयोगाचे आहेत असे मी आता तुम्हाला पुढे दाखवते. तर आधी कप दाखवते वेगवेगळ्या प्रकारचे. कपमध्ये पण आता खूप नवीन असं आलेले आहेत प्रकार आणि काही जुने सुद्धा आहेत. तर हे नाईव्ज किंवा मग चमचे आहेत, त्याचे प्रकार भरपूर आहेत. IKEAमध्ये मी नाईव्ज पण घेतलेले आहेत याच्यातून. हा बघा, हा लाकडाचा वुडन चमचा आहे, वुडन चिमटा आहे. तर हे असे छोटे छोटे टूल्स वेगवेगळे असतातच. हा एक बाउल छान आहे ट्रान्सपरंट, आणि वुडन बाउल्समध्ये छोटेसुद्धा आहेत, मिड डायमीटरचे सुद्धा आहेत आणि अगदी वाईड डायमीटरचे सुद्धा आहेत. आता हे बघा, हे फ्रूट प्लेट्स टाईप आहेत 3 टायरचं, ते सुद्धा खूप सुंदर वाटलं. तर इथे छान असे छोटे छोटे मिनिएचर टाईप डेकोरेट केलेले आहेत. शिवाय हे डायनिंग टेबलच्या मॅट्स आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या. ट्रेज आहेत, प्लास्टिक ट्रे आहेत, वुडनचे आहेत, प्लॅटर्स आहेत. वुडनच्या ट्रेमध्ये खूप मोठे मोठे पण असे होते आणि छोटे पण होते. तर नाईव्सचे पण जुने पण प्रकार आहेत, नवीनसुद्धा आलेले आहेत.
प्लास्टिकचे चॉपिंग बोर्ड्स आहेत, पण अजून पण कोण प्लास्टिक वापरतं मला माहिती नाही चॉपिंग बोर्डमध्ये. लाकडाचा चॉपिंग बोर्ड खरोखरच चांगला आहे सगळ्या दृष्टीने, फक्त तो मेंटेन करायला लागतो. तर वुडन चॉपिंग बोर्ड्ससुद्धा भरपूर होते आणि अगदी मोठे मोठे सुद्धा होते. इथे ओव्हन ग्लोव्ज होते. तर हा लॉंग होता, हा शॉर्ट होता. ओव्हन ग्लोव्जची इथे क्वालिटी खूपच छान आहे. अगदी टिकाऊ पण वाटले आणि चांगले युजफुल वाटले. ओव्हनचे सगळे युटेन्सिल्स किंवा टूल्स आहेत इकडे. तर कोणाला अगदी ओव्हनसाठी काही घ्यायचं असेल तर सगळ्या प्रकारचे आणि सगळ्या साईजचे ॲक्सेसरीज, टूल्स तसंच युटेन्सिल्स आहेत इकडे. त्या व्यतिरिक्त किचनसाठी उपयोगी पण अशा वस्तू आहेत इकडे. यूट्यूबवर व्हायरल वस्तू म्हणजे ही चाळणी. तर ही चाळणी पण आहे इकडे, वेगवेगळ्या साईजमध्ये सुद्धा आहे. पण ही खरोखर युजफुल आहे का, तर ही जरा मला डाऊटफुलच वाटते. मोठे मोठे मेजरिंग कप आहेत जे ओव्हनसाठी वगैरे उपयोगी येतात. मोठ्या चमच्यांचे प्रकार आहेत. स्पॅच्युले आहेत इकडे वेगळे. स्पॅच्युला मला हवा होता तर मी एक स्पॅच्युलासुद्धा घेतलेला आहे. शिवाय ऑइल ब्रश वगैरे आहेत, फनल्स आहेत, त्याच्यानंतर पिलर्स आहेत, कैची आहेत. आणि हे पहा, हे माझं आवडतं टूल्स. मागच्या 2-3 फेऱ्यांमध्ये हे मी टाळलं घ्यायला, पण आता मला घ्यावं असं वाटलं. हे आहे पोटॅटो क्रशर, किंवा तुम्ही लेमन ज्यूस वगैरे किंवा सायट्रस ज्यूस वगैरे याने काढू शकता. किसणीचे पण भरपूर प्रकार इकडे होते, अगदी छोट्यापासून मोठ्यापर्यंत आणि वेगवेगळ्या आकाराचे होते. तर पहा, वेगवेगळ्या किसणी आहेत. हा एक नवीन चिमटा वाटला मला, वेगळा वाटला. शिवाय इथे कुल्फी मोल्ड आहेत, आईस्क्रीम मोल्ड आहेत, प्लास्टिक स्टीलमध्ये सुद्धा होते. आणि वेगवेगळ्या प्रकारची भांडी आहेत. आणि हे प्लांटर स्टँड्स आहेत. तर इथे प्लांटर्सचे ऑर्गनायझरसुद्धा आहे, स्टँडसुद्धा आहेत, किंवा बिन टाईप आपण याचा उपयोग करू शकतो तसे पण पॉट्स आहेत इकडे. हुक्स आहेत वेगवेगळ्या आकाराचे. तर पहा, असं जे रॉड असतात तर ते वेगवेगळे ऑर्गनायझर आहेत आणि त्याला कसे हुक्स लावायचे ते सगळे इकडे शो केलेले आहेत आणि ठेवलेले सुद्धा आहेत. किचनच्या नुसत्या वस्तूच नाही तर किचन कसं अरेंज करायचं किंवा कुठल्या वस्तूचा काय उपयोग आहे ते डिटेल्स इकडे दिलेले आहेत, लिहिलेलं आहे. शिवाय सगळी माहिती दिलेली आहे इकडे. तर त्याच्यामुळे जर नवीन तुम्ही किचन सेटअप करत असाल तर नक्की हे उपयोगाचं आपल्याला पडतं. अजून पण काही लोक नॉनस्टिकची भांडी यूज करतात, ते सुद्धा इकडे आहेत. शिवाय ट्रायप्लाय कुकवेअर, अशी काचेची झाकणं, फ्राय पॅन आहे वेगवेगळ्या प्रकारचे, जे स्टीलमध्ये पण आहेत, नॉनस्टिकमध्ये पण आहेत. तर सगळ्या प्रकारची भांडी इकडे आहेत. शिवाय हे पहा, हे नवीन आलेलं आहे गरम भांडे ठेवण्यासाठी. दुसरं आहे ते आधीचं होतं आणि हे मला नवीन वाटलं. आर्टिफिशियल फुलांमध्ये गुलाबसुद्धा इथे भरपूर आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे गुलाब आहेत. गेल्या वेळी मी फक्त एक पांढरं गुलाब इथून नेलेलं होतं. तर गुलाबांचे प्रकार आहेत, त्यानुसार फुलांनुसार आपल्याला ना वाज आहेत. म्हणजे फ्लॉवर पॉट पण आहेत, वेगवेगळे ग्लासेसचे वगैरे आहेत. तर फ्लॉवर पॉटचे पण खूप चांगले प्रकार आहेत. शिवाय थोडेसे आता यावेळी भाव कमी वाटले गेल्या वेळेपेक्षा, म्हणजे हे सुद्धा ऑफरमध्ये असावेत बहुतेक. आर्टिफिशियल प्लांट्ससुद्धा आहेत त्याच्याबरोबर, वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलेले होते आणि आर्टिफिशियल अगदी नॅचरल वाटत होते. हे सगळे आर्टिफिशियल आहेत. शिवाय हे कॅन्डल होल्डर्स खूप छान आहेत आणि विविध प्रकारचे आहेत, ग्लासचे आहेत. माझ्या बाथरूमसाठी एक चांगला आरसा घ्यायचा होता म्हणून मी खास या सेक्शनला आलेले. मिरर्स आहेत इकडे आलेले. तर खूप व्हरायटीज आहेत मिरर्सच्या सुद्धा. तर बेडरूममध्ये हल्ली असे लॉंग मिरर्स असतात, खाली स्टँड करायचे असतात, तर ते सुद्धा आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. त्याच्या वेगवेगळ्या फ्रेम्स आहेत, क्वालिटी खूप छान आहेत. त्याचे आकार आहेत, वेगवेगळ्या आकाराचे मिरर्स आहेत इकडे. काही कॉनकेव, कॉन्व्हेक्स असे सुद्धा आहेत, जे स्टुडिओसाठी, पार्लर्ससाठी उपयोगी पडतील अशा प्रकारचे सुद्धा मिरर्स आहेत.
वॉल क्लॉक आणि टेबल क्लॉकसुद्धा इथे आहेत. तर वॉल क्लॉकमध्ये म्हणजे खूप असे कलर वगैरे नाही आहेत, पण छान असं सोबर क्वालिटीमध्ये आहे, सोबर लुक आहे या घड्याळांचा. त्याप्रमाणे फ्रेम्ससुद्धा आहेत, तर फ्रेम्ससुद्धा अशा सोबर आहेत. तर अशा प्रकारे आयकियाच्या बऱ्याचशा वस्तू मी नवीन काय आलेलं आहे ते सुद्धा दाखवलेलं आहे. आता मी काय घेतलं आहे ते बघूया. काही गोष्टींची मी लिस्ट काढून नेलेली, तर त्याच्यातल्या काही वस्तू मला मिळाल्या आणि काही नाही मिळाल्या. काही बजेटच्या बाहेरसुद्धा होत्या, तर तेवढ्याच मी घेतलेल्या आहेत, पण बऱ्यापैकी घेतलेल्या आहेत. तर काही लिस्टमध्ये नव्हत्या त्यासुद्धा घेतल्या गेलेल्या आहेत, एखाद दुसरी वस्तू. या ज्या वस्तू मी दाखवते त्यांचे सगळ्यांचे उपयोग मी आता नेक्स्ट येणाऱ्या व्हिडिओमध्ये हळूहळू दाखवत जाईन, किंवा वाटल्यास एक व्हिडिओ त्याच्यावर करेन. तशी तुम्ही कमेंट मला नक्की करा. तर पहा, या सगळ्या वस्तू घेतलेल्या आहेत. तर असा होता आजचा एकूण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, ही सगळी माहिती कशी वाटली आयकियाची ते मला नक्की तुम्ही सांगा. कमेंट करा, शेअर करा व्हिडिओ. ज्यांना आयडियाज नसतील त्यांच्याबरोबर नक्की शेअर करा. कमेंटबरोबर तुम्हाला जर चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल, चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचं बटन प्रेस करा.